नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द डे 2 ऑफ द रोआ ट्रिप. या मित्रांनो, ऑमलेट पाव हा आताच आम्ही कॉफी वगैरे म्हणजे बनवून पिलो, कॉफी आणि चटणी. आणि आमचे शेफ आहेत मास्टर शेफ प्रणव मुरगुड, खास म्हणजे ऑमलेट बनवायला आले तिकडे. ऑमलेट आणि रेसिपी शेअर करा शेफ प्रणव तुमची. हो, रेसिपी शेअर करतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर असं सगळं मित्रांनो आमचा नाश्ता चालू आहे. हा डे 2 चालू आहे म्हणजे फुलट नाही सॉरी रोआ ट्रिपचा. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून आता जाणार आम्ही बाहेर. आम्ही काशीद बीचला जाणार आहे. हां, अलिबाग जवळच आहे इकडून, एक तासभर 1.5 तासभर आहे. 30-40 किलोमीटर. हो, आणि सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून. तर आम्ही उलट खातो. मी नाही खाते, आपले लोक व्हिडिओ मध्ये बोला. तर मग आता मी आता नाश्ता करून भेटू तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये. मित्रांनो, आता आम्ही चाललोय बिर्ला मंदिरला. तो एक गणपतीचा मंदिर आहे आणि मेन स्पॉट आहे आपला काशीद बीच. आम्ही तेच ऑन द वे आहे. म्हणजे करतोय. आमचं नाश्ता आणि जेवण पण झालेलं, म्हणजे एक प्रकारचं ब्रंच झालं आमचं. कॉफी आणि तुम्ही तर बघितलंच असेल ऑमलेट पाव. जरा लेट उठलो आम्ही, म्हणजे आमची ॲक्च्युली नाही एक्साइटमेंट होती, आम्ही झोपलोच नव्हतो. असं आहे. आता तुम्हाला दाखवून बिर्ला मंदिराचं काशीद बीच. आणि मग बघू आता जेवायची तर इच्छा नाही आता. मस्त एवढं पोटभर दर्शन झाल्यानंतर आता बघू कसं काय ते. चला मग डायरेक्ट आता तिकडे जाऊ. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आम्ही ॲक्च्युली इकडे गेलो होतो मुरुडच्या इकडे. ते देऊळ आहे ना, बिर्ला टेम्पल गणपतीचं मंदिर आहे. तर तिकडे आम्ही सगळे जाऊन आलो. तर सौरभ, व्ह्यू दाखव. ते बिर्ला टेम्पलबद्दल काय सांग. म्हणजे आणि बाकी तिकडे व्हिडिओ वगैरे नाही आम्हाला शूट करायला मिळाला, कारण का तिकडे स्ट्रिक्टली म्हणजे प्रोहिबिटेड होतो. कारमध्येच होते म्हणजे मोबाईल आमचे. तिकडे रसिकची जरा तब्येत नरम झाल्यामुळे त्याला आम्ही सांगितलं रेस्ट घे. हां, तेच म्हणजे एनर्जी जरा डाऊन होती. आता थोडं जरा बरं वाटतं इकडे. तर इकडे ॲक्च्युली आम्ही आता पुढे आलो. इकडे कोरलाई फोर्ट म्हणून आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. हां, व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर असं आहे. चला आता पुढे जातो. इथे पण शूट बीट करायला मनाई आहे, मागे तुम्ही बघू शकता. तर चला मग मित्रांनो, आम्ही आता चढतोय फोर्ट, कोलाई फोर्ट. अरे हा थांब, तू दिसत नाही. कोलाई फोर्टला आलो आता. हां, वरती चढण आहे. तुम्हाला व्ह्यू थांबा. आता चालत चाललोय. ॲक्च्युली कसं आहे, तब्येत डाऊन असल्यामुळे थोडं मला उलटी वगैरे झाली, त्याच्यामुळे एनर्जी डाऊन आहे, पण जोश आहे पूर्ण. आता चढतोय. हे बघा, चढण बघा. आणि हे बघा समुद्र बघा मागे. अरे हां, आपल्याला काही रस्सीची गरज नाही लागत सगळं. अरे बापरे. चला मित्रांनो, आता वरती जाऊनच आम्ही व्ह्यू दाखवतो. चढण आहे आणि बघा व्ह्यू बघा इकडून. मित्रांनो, हे बघा लाईट हाऊस आहे इकडे आणि हा व्ह्यू बघा पूर्ण सगळीकडे समुद्र आहे. आणि बघा हा फोर्ट आहे, कोरलाई फोर्ट आहे. वरती व्हिडिओ वगैरे नाही काढू शकत, म्हणून आता इकडून खालून आम्ही कसं बसा तुमच्यासाठी फोटोज आणि व्हिडिओज काढतोय. चला मित्रांनो, पोचलो आपण कोरलाई किल्ल्याला. तर 9 ते 5:30चं टायमिंग आहे. आणि बघा असं आहे. पोचलो आम्ही फायनली. जास्ती नाही, 15-20 स्टेप्स आहेत, पण थोडं आहे. चला आता जाऊया वरती. हे बघा फुल आम्हाला असं म्हणजे ना दिलच्या आता मला फिलिंग आलं आहे. फुल एकदम गोव्याला आलो आहे म्हणजे असंच वाटतं आम्हाला. फुल म्हणजे असं ते ॲक्टर्स आहेत ना आपले,
हां फुल म्हणजे दिलच्यात आहे रे फुल. तो कुठला आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान. सैफ अली खान. चला आता हा बघा ॲक्टर. हे बघा मित्रांनो फुल बघा व्ह्यू बघा काय आहे म्हणजे काय किल्ला म्हणजे आहे हा भारीच आहे एकदम एक नंबर आहे. हा एक नंबर आहे. तो बघा फूड पर्यंत आहे बघा मित्रांनो. इथून म्हणजे अशा पायऱ्या आहेत तिथपर्यंत जायला आहे बघा. चला थांबा तुमच्यासाठी हे बघा. आणि तो बघा तो पूर्ण पट्टा आहे ना बीचने म्हणजे आहे आणि फुल समुद्र आहे. दमलोय घामाघूम झालोय. वर्थ आहे. हा वर्थ इट आहे. हा घाम वर्थ आहे. बाकी तुला काय सांगायचं म्हणजे एकदम पीसफुल वाटतंय आणि बरं झालं इकडे आलो. आता आम्ही इकडं काशीद बीचला जाणार आहे. तर हे आपलं मराठी महाराष्ट्राची ब्युटी आहे ते आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. आणि खूप काय महाराष्ट्रामध्ये फिरायला. समुद्रपट्टा आपला पूर्ण. गोव्याला जायची पण गरज नाही. तुम्ही गोव्याचा इकडेच घेऊ शकता. हो नाही नक्की. मुरुड जंजिरा म्हणजे पूर्ण बीचनेच कव्हर्ड आहे आणि समुद्रानेच कव्हर्ड आहे. हो आणि कृपया इकडे कचरा बिचरा करू नये. हा आणि इथे बघा खास म्हणजे जे इकडे कामगार लोक आहेत त्यांनी बघा म्हणजे साफसफाई वगैरे ठेवलेली आहे. हे बघा असं नीट मेंटेन वगैरे ठेवलेलं आहे सगळीकडे असं आहे. मित्रांनो हा बघा व्ह्यू बघा इकडून. फोटोशूट चालू आहे इकडे. अरे छान आहे. फोटोग्राफर मिस्टर सौरभ मालुसरे. हे विल मित्रांनो तुम्ही बघू शकता लाईट हाऊस आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. बघा हे व्ह्यू आहे. तर पडलो मी जरा. बाकी आता फोटो सेशन वगैरे चालू आहे त्यांचा. तेच मित्रांनो आम्ही आता आलोय काशीद बीचला. तर आता आम्ही बॅट वे घेऊन आलोय बघा. हो बॅट बॉल वगैरे खेळायला. क्रिकेट वे खेळणार आहे आम्ही आणि कपडे पण आणले पाण्यामध्ये जाणार आहे आणि ते वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण आहेत. हे बघा म्हणजे आमच्या मागे तुम्ही बघू शकता. आता आम्ही असं जरा बीचचा आनंद आम्ही शिकणार आहे. असं आहे. बाकी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा मित्रांनो बीच बघा पूर्ण म्हणजे काशीद बीचच आहे. हा पूर्ण चौपाटी भला मोठा बीच आहे. तिथपासून पूर्ण अजून तिथपर्यंत आहे बीच. आणि आता आम्ही सनसेटलाच आलो आहे. हे बघा सन तुम्ही बघू शकता. संध्याकाळ लवकर होते. तसं आता विंटर सीझन चालू आहे डिसेंबरमध्ये आणि आज वीकेंड आहे सॅटर्डे संडे. तो गर्दी खूप आहे इकडे. बाकी जोश आहे एकदम. असं आहे बुके वगैरे बाकी खूप काय काय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे. तिथे पुढे जर तुम्ही बघाल ना तिथे बघा बोटिंग वगैरे परत बघा असे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. बाकी इकडे फोटो सेशन वगैरे चालू आहे. असं मोठा बीच आहे मित्रांनो. हे बघा इथे तुम्ही हॉर्स रायडिंग वगैरे करू शकता. ते कार्ट रायडिंग वगैरे करू शकता. आणि बाकी म्हणजे एकदम एक नंबर बीच आहे. परत ते बोटिंगचं आतमध्ये म्हणजे त्या टाईपमध्ये आहे तिकडे. मस्त आहे एकदम भारी बीच आहे. काशीद बीच आहे काशीद चौपाटी. असं निसर्ग एकदम भारी आहे. बीच वगैरे फोटो सेशन चालू आहे. सनसेटच्याच टायमिंगला आलो आम्ही.
आता अंधार व्हायच्या अगोदर जरा फोटो सेशन वगैरे करू, थोडं खाऊ वगैरे आणि मग निघू मग इथं. मित्रांनो आम्ही परत आलो आहे काशीद बीचवरून आणि आता आम्ही पुलावचा बेस करतोय. शेफ आले, शेफ मास्टर शेफ. इथे सगळे भाज्या कापतोय. इथे कुणाल कांदे आणि टोमॅटो कापतोय आणि मी चकली खातोय. आणि हा चकली हे कापतोय. फक्त फोडणी आहे, फोडणी लास्टला एकदम. आणि हा बसी इकडे सगळ्या भाज्या. हे लोक सुशेफ आहे माझे. थोडं जरा पाय दुखतोय जरा समजून घ्या. त्याला तिकडे लागलाय. ऍक्च्युली इकडे लागलंय, मला पडलो मी तर त्याच्यामुळे पाय कोणाही घडला की झालं तिकडनं असे पडला खाली. समजून घ्या मित्रांनो. आता आम्ही तुम्हाला फायनल डिश पण दाखवू आमची जेव्हा रेडी होईल. आता भाजी कशी करून म्हणजे व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव. पनीर नाही आणलं. रसिक सांग प्रेक्षकांना आपण काय बनवतो म्हणजे आता कुठल्या भाज्या आणल्या आणि काय काय. आता तोंडली आणली आहे, शिमला मिरची आणली आहे आणि फरसबी आणली आहे आणि बाकी मग बटाटी आणि मग कांदा लसूण सॉरी टोमॅटो कापले आणि बाकी चालू आहे. सॉरी प्रोग्राम चालू आहे सगळा. दमला. आज आम्ही खूप फिरलो, बिर्ला टेम्पल, मग कुठे गेलो ते सगळं दमला. ऍक्च्युली 10:30 वाजले टाइम, 10:30 वाजले जेवण तर मित्रांनो आता प्रणव हे फोडणी द्यायला आलाय. अशा इथे जो फोडणी देतो आपल्या पुलावाला आणि आपला हा चविष्ट पुलाव रेडी होतोय. एक 5 ते 10 मिनिटांना पुलाव रेडी होईल. आम्ही सगळ्याला डिनर करणार आहोत. प्रणवची गोष्ट मी ऑब्झर्व केली. प्रणव तिकडे हॉस्टेलला एकटाच जेवण बनवायला. त्याला सगळं जेवण बनवत असतं. बाथरूम टॉयलेट सगळं साफ करायचं, जेवण सगळं. तोच आम्हाला मोटिवेट करते की आपण आता होममेड मध्ये जेऊया. नाही आम्हाला त्यावेळेला सौरभ हे लोक सगळे फोनवर बोलायचे आम्हाला काय बनवतो, आम्हाला एकदा कधी खाऊ कर. म्हटलं आज हा बेस्ट टाइम आहे. आज सगळं आज जेवण झालं. हो कॉफी ऑमलेट आहे आता. अशा प्रकारे प्रणवनी व्हेज आणि आम्ही पुलाव सगळ्यांनी बनवलं आहे. त्याने आता ते फायनल टच त्याला गार्निशिंग करतो, लास्ट गार्निशिंग. शुद्ध घी आणि गार्निशिंगला कोथिंबीर टाकून मान प्रणव आहे म्हणजे खूप एफर्ट घेतली. नाही आम्ही सगळ्यांनी एफर्ट घेतले. त्याची रेसिपी आता बाकी टेस्ट हे लोकांना माहिती कशी असेल. आता कुणाल टाकेल कोथिंबीर. गार्निशिंग टाकूया. अशाप्रमाणे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. प्लॅन इज सक्सेसफुल. आता मस्त एन्जॉय करणार आहे. मस्त दाबून खायचं आहे आता आणि आम्ही झोपणार आहे आता, कारण का उद्या पण काही प्लॅन आहे आम्हाला लवकर उठायचं. आता 12 वाजून गेले तर आता जेवू आणि झोपू. 12 वाजून गेले तर तेच आता जेवू आणि झोपू. ते जमलं आता. मिक्स कर. आता आम्ही वाढतोय म्हणजे आमची जी व्हेज बिर्याणी आहे, व्हेज पुलाव अशा प्रकारे. तर तेच आता जेवू. जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं कसं काय. सौरभ पुन्हा टेस्ट करा ना, म्हणजे कसं झालंय कसं त्या हिशोबाने. तर असं म्हणजे आहे. कसं आहे, आवडलं ना? हो. चला आता आम्ही जेवतो. ठीक आहे, जेवतो आणि झोपतो. आता आराम करतो. 12:30 होत आले तर आमचा शेफ दिलदार आहे बोलतात ना, स्वतः म्हणजे खात नाही. तर असं आहे. आम्ही जेवतो आणि मग झोपतो. तर ॲक्च्युली पोट भरलं आहे. तर चला मग आता जेवतो आणि झोपतो. ओके, बाय बाय.